नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण काकडी पोहे तयार करूया. ही अगदी सोपी पद्धत आहे. अर्धा किलो जाड पोहे घेतले आहेत. हे लवकर भिजणारे पोहे आहेत. एक मध्यम आकाराची काकडी किसून घेतली आहे. या जाड पोह्यामध्ये हा काकडीचा किस घालूया. हे पोहे या काकडीच्या किसामध्येच 10 ते 15 मिनिटे चांगले भिजतात. हे पोहे चांगले सरमिसळ करते. हे पोहे 10 ते 15 मिनिटे याप्रमाणे झाकून ठेवूया. आता 10 मिनिटे झाली आहेत. हे पोहे काकडीच्या रसातच चांगले भिजले गेले आहेत. आता आपण फोडणी तयार करूया. गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली आहे. ही कढई आता तापली आहे. यामध्ये आपण थोडेसे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालते. ही फोडणी आपण गॅसवर मंद आचेवरच तयार करूया. यामुळे फोडणी करपणार नाही. आता यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घातले आहेत. हे शेंगदाणे फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. यामध्ये तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता. हे शेंगदाणे या फोडणीमध्ये बऱ्यापैकी तळले गेले आहेत. आता यामध्ये थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. 1 चमचाभर जिरे घालते. पोह्यांना छानसा रंग येण्यासाठी 1 चमचाभर हळद घालूया. 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. या मिरच्या आपण या फोडणीत घालूया. मिरच्या चांगल्या फोडणीमध्येच परतून घेऊया. पोहे सुद्धा काकडीच्या रसात चांगले भिजले आहेत. हे पोहे आपण या फोडणीमध्ये घालूया. हे काकडीचे पोहे चवीला मस्तच लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि जेव्हा तयार कराल त्यावेळी अभिप्राय नक्की कळवा. 1 ते 1.5 चमचा साखर घातली आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे पोहे चांगले सरमिसळ करूया. कढईवर झाकण ठेवून एक वाफ देऊया. एक वाटी ओलं खोबरं खवून घेतलं आहे. आता आपण या कढईवरचं झाकण बाजूला काढूया. हे बघा, आपले पोहे आता तयार आहेत. यामध्ये हे खोवलेले ओले खोबरे घालूया. पुन्हा हे पोहे 1 ते 2 मिनिटे गरम करूया.
हे बघा, आपले काकडीचे पोहे आता तयार आहेत. अगदी सुटसुटीत मोकळे असे हे पोहे तयार झालेले आहेत. यामध्ये काकडी घातल्यामुळे या पोह्यांना छानसा सुगंध येत आहे. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. या पोह्यांवर तुम्ही चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता.